दिल्लीमध्ये 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि या साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीनं सकाळी सुरुवात झाली। साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ लेखिका डॉक्टर तारा भवाळकर यांच्याशी याच संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। माझ्याबरोबर तारा भवाळकर मॅम आहे, त्यांच्याशी संवाद साधूया। मॅम, आज खूप मोठा दिवस आहे। 70 वर्षापेक्षा जास्त झालेल्या साहित्य संमेलन आता परत नवी दिल्लीमध्ये आहे। 70 वर्षानंतर महाराष्ट्राचं साहित्य संमेलन राजधानीमध्ये होत आहे, याचा सगळ्या मराठी माणसांना खूप आनंद झालेला आहे। 70 वर्षापूर्वी संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मण शास्त्री जोशी हे महाराष्ट्राचे सर्वोच्च विद्वान होते। त्यानंतर हा मान महाराष्ट्राला मिळतो आहे आणि तो राष्ट्राच्या राजधानीत मिळतो आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। आणि नुकतंच अभिजात भाषेचं पद बहाल केलेलं आहे, त्याचाही आनंद आहे। त्यामुळे मराठी भाषेला ऊर्जितावस्था आणण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी भाषकावर आहे, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं। व्हिडिओ जर्नलिस्ट लेखराज बरोबर मी उर्वशी खोना, 24 तास।